कारण ह्या नवरत्न संकल्पनेतील उद्दिष्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचं नवरत्न संकल्पनेत रूपांतर झालेलं आहे. ह्याचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण तळागाळापर्यंतच आहेत. ग्रामीण विकासाच्या तळागाळाचा विकास करणारी यंत्रणा आहे. आणि त्याचं महत्व एवढं मोठं आहे की ते जर काम नुसतं जर ते डोळ्यापुढे ठेवून ग्रामपंचायतीत काम केलं, आज ग्रामपंचायतीने ठरवलं बाबा आम्हाला आज ह्या सुशासन युक्तमध्ये काम करायचं आहे, महिला स्नेहमध्ये काम करायचं आहे, बाल स्नेहमध्ये काम करायचं आहे, प्रत्येक थीममध्ये काम करायला ठरवलं. त्याच्या अंडरचे जे इंडिकेटर आहेत किंवा त्याच्या अंतर्गत जे बाबी आहेत त्याचं जर पडताळणी केली पाहिलं तर त्याच्या लक्षात येईल की आपल्याला आपण ह्या जर मार्गाने गेलो तर आपल्याला 100% यात यश चांगल्या पद्धतीनं. यशाची संकल्पना ही पंचायत राज व्यवस्थेची ह्या शाश्वत विकास ध्येयात आहे. शाश्वत शब्द आहेत त्यात सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे शाश्वत विकास आहे. शाश्वत म्हणजे काय, चिरंतन टिकणार का. एक उदाहरण म्हणून सांगतो, आज ग्रामपंचायत क्षेत्रात आमच्या ग्रामपंचायतीची प्रायोरिटी काय ठरली आहे, फक्त रस्ते आणि गटर. पण ते शाश्वत आहेत का, नाही. कारण ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कुटुंबाला सस्टेनेबल म्हणजे शाश्वतता देण्यासाठी काय आवश्यक आहे ते बघितलं पाहिजे ग्रामपंचायतीने. ते ह्या नवरत्न संकल्पनेत आहे. नवरत्न संकल्पनेमध्ये ज्या 9 थीम्स आहेत त्यामध्ये पहिली आहे गरिबी मुक्त गाव, उपजीविका वृद्धी स्पृश्य गाव. त्या थीममध्ये सर्व गरिबी मुक्ती संदर्भात इंडिकेटर आहेत. त्यासाठी त्या जे गरीब असतील त्यांना दारिद्र्यरेषेच्या वर आणणे एक गेम मोठं राहील. आरोग्यदायी गावांमध्ये नुसतं लोकांचं आरोग्य नाही तर गावाचं पण आरोग्य कसं सुस्थित राहता येईल ह्यासाठी आहे. 3 नंबर आहे बालस्नेही गाव. बालस्नेही गाव म्हणजे बालकांचा देखील सिस्टीम मध्ये विचार केला पाहिजे. बालकं पण काही चांगल्या मुद्दे मांडू शकतात. आज आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रात जर बालसभा घेतली आणि बालसभेतले जे मुद्दे असतील तो गावाचा ब्लू प्लॅन असू शकतो, ब्लू प्रिंट असू शकते. आणि तो जे प्लॅन देऊ शकतात बालकं ते खूप चांगले असतात. ते 100% बालकं खरी बोलतात. आज आपल्याला आपल्या शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यात हा बालस्नेहीचा प्रोजेक्ट राबवला होता. जसे आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच असतात तसं गावामध्ये बालकांमधून देखील सरपंच उपसरपंच निवडले गेले आणि बॉडी निवडली गेली आणि त्यांना त्यांचे अधिकार दिले गेले. त्या बालसभेनं ग्रामसभेमध्ये त्यांच्या समस्या मांडल्या गेल्या पाहिजे. त्यामुळे ह्या बालस्नेहीला पण खूप महत्व आहे. ह्या नवरत्न संकल्पनेमध्ये ज्या 9 थीम आहेत त्याचं कुठलंच महत्व कमी नाही. त्यामध्ये 4थी आमची थीम आहे ती जलसमृद्ध गाव. जलसमृद्ध गाव असणं गरजेचं आहे. शिवारात पाणी असलं पाहिजे, घरात पाणी असलं पाहिजे, सगळ्यांना पाण्यात वेळेत मिळालं पाहिजे, पाणी चांगलं मिळालं पाहिजे, शुद्ध मिळालं पाहिजे. ही भूमिका जलसमृद्धीची आहे. स्वच्छ हरित गावामध्ये स्वच्छता आहे, घनकचरा आहे, सांडपाणी आहे. त्याप्रमाणे हरितमध्ये साधारणतः गाव ग्रीन करायचं आहे, आपल्याला हरित करायचं आहे गाव, अशी साधारणतः कल्पना आहे. 5व्या स्वच्छ हरित गावामध्ये. 6व्यामध्ये स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव म्हणजे काय आहे पायाभूत. एखाद्या गावामध्ये समाज मंदिर आहे, त्या समाज मंदिरामध्ये पुस्तकालय आहे का, ग्रंथालय आहे का. आमच्या ज्या समाज मंदिरामधली जी विद्यार्थी त्या समाजातले विद्यार्थी आहेत त्या समाजासाठी एमपीएससी यूपीएससी पुस्तकाची काय ठेवले का. त्या ठिकाणी संगणक लॅब आहे का ज्यामुळे ती इंटरनेटच्या माध्यमातून वापर करू शकू. त्या स्वच्छतागृह आहेत का, ती मुलं त्या समाज मंदिराचा अभ्यासासाठी वापर करतात का. ह्याला स्वयंपूर्ण माहिती आहे. पायाभूत सुविधायुक्त म्हणजे पायाभूत नाहीये तर स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त. आज आमची ग्रामपंचायत आहे तर त्या ग्रामपंचायतमध्ये महिला येतात, पुरुष येतात, त्याच्यासाठी स्वच्छता सेपरेट आहे का, संगणक कक्ष आहे का, लोकांना ऑनलाईन सुविधा मिळते का. मला दिल्लीला जायचं आहे तर मला तिकीट कुठनं घेतलं पाहिजे, मी ग्रामपंचायत मधून तिकीट मिळालं पाहिजे. मला एमएससीबीचं बिल आहे, एमएससीबीचं बिल ग्रामपंचायत मधनं भरलं गेलं पाहिजे. 7-12 उतार पाहिजे, खाते उतार पाहिजे, ग्रामपंचायत मधनं मिळालं पाहिजे. हे जोपर्यंत आपण ह्या गोष्टी आपण फॉलो करत नाही ह्या गोष्टीकडे आपण चांगल्या पद्धतीनं बघितलं पाहिजे. ह्या विषयाचा चांगल्या पद्धतीनं वापर केला पाहिजे. हे नवरत्न संकल्पनेत आहे. आमची 7वी जी सीम आहे सामाजिक सुरक्षित गाव. यामध्ये काय आहे थोडक्यात सांगतो की सामाजिक सुरक्षित गाव सामाजिक नाही. आज भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये 18 पगड जाते. प्रत्येक जातीला प्रत्येकाचा एक स्वतःचा अधिकार आहे आणि ह्या प्रत्येक समाजाच्या माध्यमातून गावासाठी विचार केला गेला पाहिजे. त्या गावात जन्माला आलेला कुठल्याही व्यक्तीला असं वाटलं नाही पाहिजे की मी ह्या गावात का जन्माला आलो, मी ह्या जातीचा आहे, असं वाटलं नाही पाहिजे. त्याला प्रत्येकाविषयी प्रेम वाटलं पाहिजे. मी माझं गाव म्हणून त्याचा विचार केला पाहिजे. गावं जर चांगली असतील तर ह्या देशाची प्रगती आपली चांगली होणार असं त्या प्रत्येक समाजाला वाटलं पाहिजे. त्यामुळं जी दुही निर्माण झालेली आहे, सामाजिक दुही निर्माण झाली, ती जर कमी करायची असेल तर सामाजिक सुरक्षित गाव हे जरी केलं पाहिजे. त्या अनुषंगानं आपल्या
स्वर्गीय आराराबा यांनी तंटामुक्त गाव, महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान आणलं होतं, त्याचा खूप चांगला वापर केला गेला पाहिजे. आणि जी आमची 8वी थीम आहे ती सुशासनयुक्त गाव म्हणून आहे, त्यामध्ये ग्रामपंचायत सुशासन खूप चांगलं पाहिजे. एखादी व्यक्ती गावातील कुटुंब नोकरीला दिल्लीत राहते, त्यांना अर्जंट एखादा उतारा पाहिजे किंवा एखादा दाखला पाहिजे, एखादा ठराव पाहिजे, तिने जर ऑनलाईन मागणी केली तर तो त्यांना डायरेक्ट कमी वेळेत मिळाला पाहिजे. किंवा सर्व सुविधा ऑनलाईनच्या असेल, सुशासन असेल. आता ग्रामपंचायतीची घरपट्टी, पाणीपट्टी भरायसाठी लोकांना यायला लागतं, ते जर त्यांनी ऑनलाईन चालू केलं तर तिथल्या तिथे जागेवर वेळ वाचला पाहिजे, खर्च वाचला पाहिजे, या जायचं नियोजन वाचलं पाहिजे. यासाठी सुशासनयुक्त गाव ही एक थीम आहे. आणि शेवटची आमच्या इथे महिला स्नेही नवी थीम आहे आणि बालिका स्नेही म्हणून नवी थीम आहे. ह्यामध्ये सुद्धा महिलांसाठी सगळं काम आहे. महिलांसाठी काय काय योजना आहेत, महिलांचं आरोग्य. आज आपण महिलांच्या आरोग्याची तपासणी केली तर महिलांना बऱ्यापैकी अनिमियाचा प्रादुर्भाव झालेला आहे किंवा आपल्याला HBचं प्रमाण महिलांचं कमी आहे. का कमी आहे? ताणतणाव वाढलेला आहे लोकांच्यात, महिलांच्यात. तर तो कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्या ज्या योजना आहेत, ज्या अभियान आहेत, त्याचा अंगीकार केला पाहिजे. अनियमयुक्त गाव केलं पाहिजे. हे जे आपण 9 थीमचा जो पॅटर्न आहे केंद्र सरकारचा, त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने सुद्धा एक चांगली योजना आणलेली आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये जवळपास राज्यात जी पहिली ग्रामपंचायत तिला 5 कोटीचं बक्षीस आहे. म्हणजे सरकारचा ही भूमिका आहे की ग्रामपंचायतीने ह्या सगळ्या विषयावर काम केलं पाहिजे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असते, ज्या ज्या योजना आहेत त्या सर्वात सहभाग घेतला पाहिजे, ही भूमिका आहे. ही नवरत्न संकल्पना आहे, म्हणजे शाश्वत विकासाच्या ध्येयाच्या अंडरच आहे. ही शाश्वततेकडे जाणार आहे आणि पारदर्शकतेकडे जाणार आहे, दिशादर्शक आहे. आणि नवरत्न संकल्पनाचं जर रिपोर्ट जर आपण प्रत्येक ग्रामपंचायतीचा बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की काही ग्रामपंचायती स्वच्छ हरित गावामध्ये कमी आहेत, तर त्या ग्रामपंचायत स्वच्छता हरित गावामध्ये भाग घेतला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी कमी आहेत त्या ठिकाणी त्यांनी सहभाग घेऊन आपला जेवढा येणारा पैसा आहे, राज्य सरकारचा असेल, केंद्र सरकार असेल, त्या विषयावर तरतूद केली पाहिजे. आणि योग्य मांडणी केल्यास नवरत्न संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने चालू शकते.